नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आजचा माझा प्रश्न आहे, जनतेचा सनदशीर मार्गावरचा विश्वास उडतो आहे का? हा प्रश्न मी अशासाठी विचारतोय की काल, आज आणि गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या इतर भागामध्ये जी विविध आंदोलनं चालली आहेत ती पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल आंदोलनाचं स्वरूप बदललेलं आहे. पूर्वीच्या काळी कार्यकर्ते धरणी धरायचे, उपोषणाला बसायचे, निदर्शनं करायचे, मंत्र्यांना घेराव घालायचे. पण आता हे काहीही न करता विविध संघटनांचे कार्यकर्ते दगड मारतात, जाळपोळ करतात, बसेसचं नुकसान करतात किंवा आणखी काही हैदोस घालतात. असं का झालंय? जनतेचा लोकशाही मार्गावरचा विश्वास उडालाय का? कार्यकर्ते का चिडतात? त्यांना व्यवस्था प्रतिसाद देत नाही म्हणून ते चिडतात का? का एकूणच राजकीय संस्कृती बदललेली आहे? याचा शोध घेण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे. माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत नागपूरहून आहेत गृहराज्यमंत्री नितीन राऊत. माझ्यासोबत पुण्याहून आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि एकेकाळी आपल्या आंदोलनांनी महाराष्ट्र गाजवणारे कुमार सप्तर्षी. त्यांच्या सोबत आहेत प्राध्यापक चंद्रकांत भराट. प्राध्यापक चंद्रकांत भराट हे छावा मराठा युवा संघटन या संघटनेचे अध्यक्ष आहे आणि छावा संघटना अलीकडच्या काळामध्ये बरीच प्रसिद्धीच्या झोतात असते. पुण्यातल्या संस्थांवर हल्ला करणं किंवा इतर काही आंदोलनामध्ये अतिशय आक्रमकपणे, हिंसकपणे ती आंदोलन करणं यासाठी ही संघटना हल्ली प्रसिद्ध झाली आहे. माझ्यासोबत फोनवरून औरंगाबादमधून आहेत अंबादास दानवे. हे सुद्धा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख. अत्यंत आक्रमक मानले जातात आणि शांतपणे बोलण्यापेक्षा कानाखाली आवाज काढण्यावर त्यांचा अधिक विश्वास आहे. मी सुरुवातीला जातोय प्राध्यापक चंद्रकांत भराट यांच्याकडे. चंद्रकांतजी, मला सांगा, का म्हणून तुम्ही इतके आक्रमक होता? का तुमची आंदोलनं हिंसक होतात? हॅलो, बोला चंद्रकांतजी, मी तुम्हाला विचारतोय. हा, या देशामध्ये सर्वात पहिल्यांदा मी असं बोलतो की या देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं ते सुद्धा व्यवस्थित पद्धतीने मिळालेलं नाही, किंवा त्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुद्धा प्रत्येकाला इथं आहुती द्यावी लागलेली आहे. शेवटी महात्मा गांधीला सुद्धा असं म्हणावं लागलं की करा किंवा मरा, अशा प्रकारचा नारा द्यावा लागला, तेव्हा या भारताला स्वातंत्र्य मिळाले. 1942 ची जर चळवळ पाहिली तर आपल्याला निश्चित लक्षात येईल की ह्या प्रत्येक वेळी आपल्याला आंदोलन करावं लागतात. हे नाकर्तेपणाचं सरकार आहे. कुठल्याही प्रकारचं शासन असो, महाराष्ट्र शासन असो किंवा केंद्र शासन असो, कोणत्याही प्रकारे या लोकशाही प्रणालीवर तर विश्वासच राहिलेला नाही कोणाचाही. कारण हे राज्यकर्ते स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी कायमस्वरूपी एकमेकांमध्ये हे भांडण लावून देण्याचे कामं करतात. कोणताही प्रश्न एकमेकांमध्ये सवलतीने किंवा व्यवस्थित पद्धतीने सनदशीर पद्धतीने ते कधीही मांडत नाहीत किंवा कधीही सोडत नाहीत. हा प्रश्न न सोडवल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात आणि सर्वसामान्य माणसाला नको त्या याला तीव्र अशा प्रकारच्या आंदोलनाला, उग्र अशा आंदोलनाला त्याला बळी पडावं लागतं. अशा प्रकारची परिस्थिती संपूर्णपणे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात आहे. ही अशी परिस्थिती आपल्याला दिसून येत असेल. मी थेट जातोय नितीन राऊत यांच्याकडे. गृहराज्यमंत्री आहेत, सरकारचे प्रतिनिधी आहेत. राऊत साहेब, छावाचे अध्यक्ष काय म्हणतात तुम्ही ऐकलत की तुम्ही म्हणजे सरकार प्रश्न नीट सोडवत नाही, लोकांना प्रतिसाद देत नाही म्हणून आंदोलनं हिंसक होतात. तुमचं काय उत्तर आहे? नाही, यांचं म्हणणं अगदी चुकीचं आहे. हा देश नेहमीच तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा गांधी यांच्या विचारावर उभे राहिलेला देश आहे. आपल्या देशामध्ये छत्रपती शिवाजींनी सुद्धा या राज्यामध्ये अनेक प्रकारचे युद्ध केलं. या देशात शांती व सुव्यवस्था राखण्याच्या कामी, राज्यात शांती व सुव्यवस्था राखण्याच्या कामी पुढाकार घेतला आणि सनदशीर मार्गाने त्या लोकांनी आपलं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. कोणत्याही प्रकारचं रक्त न सांडविता या देशाला स्वातंत्र्यता प्राप्त झाली. आणि जी लोक असे म्हणतात की या देशामध्ये सनदशीर मार्गाने काम होत नाही, त्यांना मी सांगू इच्छितो की खैरलांजीमध्ये जेव्हा दलित समाजाच्या लोकांवर अत्याचार झाला, त्यांना ठार मारण्यात आलं, तेव्हा सनदशीर मार्गाने आंदोलन करून मी या ठिकाणी काम केलेलं आहे. मी त्याचा जिता जागता उदाहरण आहे. आणि तिथील 6 लोकांना, 11 पैकी 6 लोकांना फाशीची शिक्षा झालेली आहे आणि 3 लोकांना त्यांनी सोडलेलं आहे. इतका मोठा चांगला निकाल. माफ करा, मी तुम्हाला थांबवतोय, पण मी तुम्हाला आठवण देऊ इच्छितोय की सनदशीर मार्गाने आंदोलन केलं असं तुम्ही म्हणताय. त्यावेळेलाही महाराष्ट्र पेटला होता. अगदी एका ट्रेनला सुद्धा आग लावण्यात आली होती, तेव्हाही हिंसा झाली होती. हे कसं काय नाकारू शकता तुम्ही?
नाही, मी तुम्हाला सांगतो आहे की मी जे आंदोलन चालवलं, मी कोणत्याही समाजावर ठपका ठेवला नाही, मी कुणावर ठपका ठेवला नाही. जे दोषी आहेत, ज्यांनी हा अत्याचार केला, त्यांच्यासाठी त्यांच्यावर कानूनी कारवाई व्हावी, कायदेशीर कारवाई व्हावी, सनदशीर मार्गाने कायदेशीर कारवाई व्हावी, हा प्रयत्न माझ्यातर्फे झालेला आहे, मी केलेला आहे. मी माझ्यातर्फे सांगतोय काम की मी काय केलंय. काही लोकांनी जरी गैर पद्धतीने आंदोलन केलं असेल आणि हे जे आंदोलन होत असते याच्यानी देशाचं आणि सरकारचं नुकसान होतं. शेवटी पैसा जो उभा होतो या देशाच्या अर्थकारणामध्ये तो लोकांकडून वसूल केला जातो, कराच्या रूपाने येतं आणि ही तोडफोड आम्ही करतो तर आमच्या सरकारची तोडफोड करतो आहोत, आमच्या प्रॉपर्टीची तोडफोड करतो असं मी समजतो. राऊत साहेब, मी येतो तुमच्याकडे परत. माझ्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे आहेत. अंबादास दानवे, तुम्ही सगळी चर्चा ऐकताय. मला सांगा, तुम्हाला राग का येतो? तुम्ही दगड का मारता? तुम्ही जाळपोळ का करता? शांततेवर तुमचा विश्वास नाही का? शांततेवर आमचा विश्वास आहे, पण सरकार जे आता छावाचे भराट यांनी मत व्यक्त केलं, सरकारकडे निवेदन द्या, तक्रारी करा, निदर्शने करा. सरकार कोणत्याही विषयाची साधी दखल घेत नाही. गेंड्याचं कातडीचं हे सरकार झालेलं आहे. आमच्या संभाजीनगरात काल 5 ठिकाणी मंदिरामध्ये विटंबना झाली. प्रत्येक वेळेस आम्ही पोलीस आयुक्तांना भेटलो, निवेदन दिले, परंतु आतापर्यंत साध्या एकाही व्यक्तीवर कारवाई झाली नाही. आणि मग साहजिकच भावनेचा बाण सुटतो, शिवसैनिक आक्रमक होतात, आंदोलक आक्रमक होतात आणि मग सरकार ज्या दखल घेत नाही त्या सरकारच्या अशा प्रकारे त्यांनी आपले ते राग आणि रोष व्यक्त करतात. सरकारकडे निवेदनाची भाषा आजच्या सरकारला कळत नाही, आंदोलनाची भाषा सुद्धा या सरकारला कळत नाही आणि मग शेवटी पण मला सांगा दानवे, की जर सरकारने ऐकलं नाही तर कायदा हातात घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे असं तुम्हाला वाटतं का? कायदा हातात घेण्याचा अधिकार आम्हाला नसेल, परंतु जनतेसाठी जर कायदा हातात घ्यावा लागला तर ते घेण्याची आमची तयारी नेहमीच राहते. मी येतो तुमच्याकडे. मी जातोय आता कुमार सप्तर्षी यांच्याकडे. कुमार सप्तर्षी यांनी महाराष्ट्रात एकेकाळी खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावर आंदोलनं केलेली आहेत. जवळजवळ त्यांनी महाराष्ट्र या आंदोलनांनी, शांततामय आंदोलनांनी पेटवला होता. कुमारजी, मला सांगा की तुम्ही बघताय आज आंदोलनाचा मार्ग बदललाय, हिंसाचार होतोय आणि हे छावा आणि शिवसेनेचे लोक आपल्या सोबत आहेत. ते म्हणतायत सरकार ऐकत नाही म्हणून हेतोय. हे तुम्हाला पटतंय का? काय तुमचं काही वेगळं विश्लेषण आहे? माझं वेगळं विश्लेषण आहे. माझं म्हणणं ही जन आंदोलन नाही. ते जन आंदोलनाची एक टेस्ट आहे की त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक असतात आणि ते सगळे लोक एकत्र राहायचे असेल ते हिंसा चालतच नाही. पण इथे हे जे सांगतात की सरकार गेंड्याच्या कातड्याचं, याच्याशी मी सहमत आहे. सरकारला काय फारसं कळते याच्यातलं असं नाहीये. आणि सरकार हे एखादं थकलं भागलेली माणसं राज्य करतात बळे तसं करतंय. पण त्या सरकारनी नीट वागलं नाही म्हणून कायदा हातात घेऊन जाळपोळ करायची हे लायसन्स कोणाला दिलेलं आहे आणि ते जनतेच्या वतीनं करतायत हे दादांत खोटं आहे. याच्यामध्ये पुढारीच हिंसा करायला उत्तेजन देतात. तेव्हा कुठलाही कार्यकर्ता एकट्यानं हिंसा करत नाही आणि ते झुंड बनतात आणि साहेब सांभाळून घेतात. आता इतकंपर्यंत चाललंय की मुलांना आत्मदहन करा असं सुद्धा सांगतात येते. तर हे पुढारी जे आजच्या काळात नवीन फॅशनेबल आले ते जनआंदोलनाचा त्यांचा काही संबंध नाही. खरंच असे ज्याला आत्मदहन वगैरे असं बाकीच्यांना सांगायचे त्यांनी स्वतः एकदा आत्मदहन केलं पाहिजे. ते जे स्वतः करू शकत नाहीत तर त्याचा अर्थ ते टोळ्याला जसे आपले पुढे माणसं पडतात तसं चाललेलं आहे. पण हे सर्व आपण अराजकाकडे जातो आहे आणि मग उद्या तुम्हालाही राज्य करायचंय, सर्वांनाच या अडचणीच येणार आहे. सर्वजण अराजकाकडे जात आहे. त्याची अनेक कारणे आहेत. एका रात्रीत नाही घडलेलं. पक्षांचं गुन्हेगारीकरण झालेलं आहे, पक्षांचं झुंडीकरण झालेलं आहे. विवेक हा झुंडीमध्ये असू शकत नाही. या सगळ्या प्रक्रियेचा हा परिणाम आहे. लोक कोणाला मारहाण करताना, डांबर फासताना मीडियाला घेऊन जातात. बरोबर, मीडियाला सुद्धा असं वाटायला पाहिजे की जन आंदोलन महत्वाचं आहे. हे असे हल्लेखोरपणा याला महत्व द्यायला नाही. सप्तर्षी, तुम्हाला असं वाटतं का प्रसिद्धीसाठी हा स्टंट केला जातो, हे कार्यकर्ते नसून गुंड आहेत म्हणून? अगदी म्हणजे एखाद्या वेळेला एखादा गुंड नसेल त्याच्यावर अन्याय होईल म्हणून मी सरसकट म्हणणार नाही, पण बाय अँड लार्ज ढोबळ मानानं गुंडच असतात.
पण कारण प्रसिद्धीसाठी स्टंट केला जातो का? ते जे करतात ते करू शकत नाही. हा? प्रसिद्धीसाठी स्टंट केला जातो का? हो, कारण माध्यम सुद्धा सत्याग्रहाला देत नाहीत प्रसिद्धी, ते गुंडगिरीलाच प्रसिद्धी देतात. माध्यमामुळे वळण लागलेलं आहे तसं. खास करून टेलिव्हिजन माध्यमामुळे हे झालंय असाही आरोप केला जातो. मी पुन्हा जातोय चंद्रकांत भराट यांच्याकडे. चंद्रकांतजी, मला सांगा, तुमच्यावर सरळ सरळ आरोप आहे की बहुसंख्य लोक जे आहेत अशा आंदोलनातले कार्यकर्ते नसून गुंड असतात, आणि दुसरं म्हणजे टेलिव्हिजनवर दिसण्यासाठी तुम्ही सगळा हैदोस घालता. तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. सर्वात महत्वाचं निखिलजी मी आत्ता सांगतो, जर महाराष्ट्रामध्ये डावू कंपनीच्या विरोधामध्ये वारकऱ्यांना उतरावं लागतं, साधू संतांच्या या महाराष्ट्रामध्ये, साधू संतांच्या या देशामध्ये जर या वारकऱ्यांची जर कोणी अर्थ अशी किंचाळी जर कोणी ऐकत नसेल आणि त्यांना स्वतः नाही, हे सगळं बरोबर आहे. चंद्रकांतजी, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. वारकऱ्यांनी कोणताही हिंसाचार केलेला नाही. तुम्ही दगड मारता, जाळपोळ करता, हे प्रसिद्धीसाठी करता का, टेलिव्हिजनवर दिसण्यासाठी करता का? अजिबात नाही. हे सर्वसामान्य माणसांना एक त्याच्या हक्काची मागणी, एक त्याचे हक्क आणि न्याय मिळवण्यासाठी करतो. दुसरं एक उदाहरण सांगतो मी निखिलजी तुम्हाला, की जो सिंगूरचं प्रकरण आहे, जे SEZ प्रकरण आहेत, त्यांचं पुनर्वसन केलं जात नाही. त्या लोकांचं अनेक दिवसापासून वर्षानुवर्ष ती त्यांची मागणी घेत आहेत, मागणी घेऊन ते सरकारकडे जात आहेत. मग अशा पद्धतीने हे सरकार जर त्यांची मागणी जर पुरवतच नसेल, तो प्रश्न रायगडला आहे, तो प्रश्न रत्नागिरीला आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. जर हे प्रश्न जर आपले सरकार उतरवत नसेल तर, आणि हे जर रस्त्यावर येत असतील अशा प्रकारचे कार्यकर्ते, आमच्यासारखे जर तरुण युवक कार्यकर्ते जर रस्त्यावर येत असतील आणि त्यांना जर गुंड म्हणले जात असतील, तर या देशाची लोकशाही, आम्ही सुद्धा लोकशाही मानतो की नाही? नाही, मला सांगा चंद्रकांतजी, मी दुसरा एक प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्ही ही आंदोलनं जेव्हा करता, अशी प्रक्षोभक आंदोलनं, तेव्हा टेलिव्हिजनच्या कॅमेरामनला आणि पत्रकारांना आधी कळवता, बरोबर आहे? असं नाही. आधी कळवत नाही तुम्ही? असं नाही, कधी नाही. काही आणि एक आधी कळवत नाही का तुम्ही? हॅलो, आधी कळवत नाही का आधी तुम्ही? कळवत नाहीत. आम्ही आमचं आंदोलन करून जातो. पण तिथे ऐनवेळी कॅमेरा पोचतो, ते सगळं शूट करतो, हे कसं काय घडतं? नाही, कधी कधी कॅमेऱ्यावर. आता दुसरी गोष्ट सांगतो, आमचे जर सर्वसामान्य प्रश्न असे असतील आणि ते सरकार दरबारी जर कोणी मांडत नाही, आणि काही वेळा असंही सांगतो, मी तुमच्यावर टीका करत नाही, परंतु काही कॅमेरावाले सुद्धा आमचे बातम्या व्यवस्थित जर देत नसतील तर कधी कधी अशी त्यांनाही खरमरीत बातमी लागते. आणि खरमरीत बातमी लागली की त्यांनाही असं वाटतं की कधी कधी कुठली बातमी आहे, काय स्पॉट आहे का, असं आहे का, अशा वेळेस आम्हाला सांगावं लागतं. काय अनेक जर आंदोलन केले, अनेक आंदोलन करून जर आम्हाला जर कोणी रस्त्यावर येऊ देत नसेल किंवा वाटेवर आमचे प्रश्न जर येऊ देत नसतील तर आम्हाला ह्या गोष्टी वापराव्या लागतात. नाही, पण मला सांगा, अगदी मोकळेपणाने सांगा चंद्रकांतजी, तुम्ही खऱ्याकडे जाताय, सत्याकडे जाताय. मला सांगा, तुम्ही म्हणालात काही पत्रकार किंवा कॅमेरामन रिस्पॉन्सिबल आहेत, त्याला जबाबदार आहेत, ते तुम्हाला सांगतात का की असं काहीतरी प्रक्षोभक करा म्हणजे आम्ही दाखवू, टीव्हीवर दिसेल, म्हणजे आमचा मीडिया सुद्धा याला जबाबदार आहे का? काही सगळं 100% जबाबदार म्हणणार नाही, परंतु काही प्रमाणामध्ये मला असं वाटतं की बऱ्याचशा वेळा असं आम्हाला बोललं जातं की बाबा काय नेमकं काय आज आंदोलन कशा प्रकारचं आहे, मी हे कशा प्रकारचं आंदोलन, आम्ही जर असं साधं आंदोलन केलं तर ते दाखवले जात नाही कधी कधी. मग त्याची आमची भावना निर्माण होते की हे प्रकार असे का घडतात. मग कधी कधी आमच्या कार्यकर्त्याला वाटतं तोडफोड का. आता सांगून टाका, पेटवा पेटवी केली की दाखवली जाते, दगड फेकले की दाखवले जातात, हे बरोबर आहे का? हे मला तरी वाटतं बरोबर आहे. बरोबर आहे. चंद्रकांत भराट यांनी अगदी मनापासून सांगितलेलं आहे. मी त्यांच्या खरेपणाला दाद देतो. माध्यमही जबाबदार आहेत. माध्यमांना आरोप होतोय की जाळपोळ केली, दगड फेकले, रक्तबंबाळ केलं कुणाला, तर टेलिव्हिजनला व्हिज्युअल्स मिळतात आणि टेलिव्हिजनवाले दाखवतात. पत्रकारांनी याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. मी चर्चा पुढे चालू ठेवणार आहे, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी आपला प्रश्न बघूया. जनतेचा सनदशीर मार्गावरचा विश्वास उडतो आहे का? पडद्यावर बघा, लोक काय म्हणतायत. होय असं म्हणतायत 95%, 91% लोक म्हणतायत होय, लोकशाही सनदशीर मार्गावरचा आमचा विश्वास उडतोय. लोक असं का म्हणतायत याचीही दखल सर्वांना घ्यावी लागेल. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IBN लोक.